तर 10 प्रकारचे जे मारा आहे, हे 10 प्रकारच्या माराचं जे सूक्त भंतेंनी शिकवलं होतं, भंते कोविदांनी, तर हे प्रधान सुत्त म्हणून आहे. त्यामधून घेतलेलं आहे. म्हटलं तर मी लिंक टाकून देईल. तर त्यामध्ये या पद्धतीने जाते, की "कामाते प्रथमसेन द्वितीया आरतिच्यते, तृतीया कुप्पपीसाते, चतुर्थी तन्ना विच्यते, पंचमथिनामिद्धं ते शतभिरुपच्युति, सप्तमी विचिकित्साते, मक्खोत्थम्बोऽधे अथर्वो, लाभो सिक्खो सक्करो, मिच्छादुर्लभो च यायसो, यो छन्दं समकमंसे, हारे च विद्यन्ते." या प्रकारे प्रधान सुत्त सुत्त निपातमध्ये या प्रकारे सांगितलं गेलेलं आहे. तर त्यापैकी कामा याला आपण सर्वात पहिला मार्सेनामध्ये सर्वात प्रथम आहे, याला महत्व, आणि भगवान बुद्धने प्रथम स्थानी ठेवलंय. तर कामा म्हणजेच की 5 इंद्रियाद्वारे जे अ, आपल्याला विचार उत्पन्न होतात, अ, ज्या इच्छा उत्पन्न होतात, अ, इंद्रिय सुख उपभोगण्यासाठी, त्यालाच कामा म्हटलं जातं. कामा हे. तर यासाठी मी एक स्टँजा घेतलाय. अ, तर तो याप्रमाणे जातो: "संकप्परागो पुरिसस्य कामो, न ते कामा यानि चित्राणि लोके, तथन्ति चित्राणि ते तव लोके, अथित्थधीरा विनयन्तु चन्दन्ति." तर हा जो स्टँजा आहे, व्हेरी डीप आहे, व्हेरी प्रोफाउंड मीनिंग आहे. ओके. तर कॉमनली अर्थ सांगतो, त्याच्यानंतर आपण याच्यावरच करणार आहे. संकप्प रागो पुरिसस्य कामो म्हणजे हे मनुष्य लोकांच्या ज्या इच्छा असतात, म्हणजे ज्या ज्या विचाररूपी येतात, त्या मनुष्य लोकांच्या ज्या आसक्तीच्या, तृष्णेच्या ज्या काही इच्छा असतात, ज्या विचाररूपी उत्पन्न होत असतात, तर ह्या उत्पन्न होतात आपल्या चेतनेमधून. डिझायर कम्स फ्रॉम इंटेन्शन. संकप्प रागो पुरिसस्य कामो, न ते कामायानी चंतराणी लोके. म्हणजे सेन्शुअल प्लेजर जे आहे, हे जगामधून नाहीये. जसं याला डिटेलमध्ये सांगेनच मी. न ते कामायानी चंद्राणी लोके. तर सेन्शुअल प्लेजर इज नॉट कमिंग फ्रॉम द वर्ल्ड. तर तिथानी चित्राणी तथैव लोके. तर जे जगामध्ये ज्या वस्तू आहेत, त्या मूळ रूपामध्ये तशाच आहेत. ओके. जे जसे उत्पन्न झालेले आहेत त्या तशाच आहेत. म्हणजेच की द थिंग्स इन द वर्ल्ड प्रेझेंट इन द वर्ल्ड ॲज इट इज. जसं फूल आहे तर ते फुलच आहे. परंतु आपली आसक्ती त्याला मनामध्ये अ, तृष्णा, म्हणजेच ज्याला आपण काम म्हणतो किंवा सेन्शुअल डिझायर म्हणतो, याला उत्पन्न करतात. त्यानंतर अथेत धीरा विनयंतु चंदंती. जो हुशार व्यक्ती असतो, द वाईज वन, तर या जगामधील वस्तूंच्या प्रती, मग ते काही असो, निर्माण होणाऱ्या इच्छांचा नाश करून टाकतो. अथेत धीरा विनयंतु चंदंती, द वाईज वन. सो खूप इम्पॉर्टंट आहे, की हे कसं होतं, ऍक्च्युअल प्रोसेस काय आहे. तर आपण पाहतो की जे ह्युमन लाईफ आहे, जे जे आपलं आयुष्य आहे, तर
कुणाचं कमी, कुणाचं जास्त, हॅपी, अनहॅपी, सॅड, वेगवेगळं आहे. सम आर पुअर, सम आर रिच. डिफरंट, डिफरंट ना, नॉट सेम. तर याला जर तुम्ही रिफ्लेक्ट केलं, तर असं का? ओके. ह्युमन लाईफ कमी, कोणी लवकर मरतं, कोणी बाय बर्थ म्हणजे पोटामध्येच त्याचा मृत्यू होऊन जातो. ओल्ड एज, सिकनेस, डिफरंट डिफरंट. पण जे काही लवकरात लवकर मरत आहे, नॉट इन द ग्रोन एज, म्हणजे जास्त वयस्कर न होता, तर ते इन द पास्ट लाईफ त्यांनी मागच्या जन्मामध्ये बऱ्याचशा किलिंग्स केलेल्या आहेत. पाहणं आधी गरीब निर्माण होत आहे. सुटेबल वस्तू नाही जवळ, म्हणजे जे पाहिजे ते नाही. डिझायरेबल थिंग्स नाही. अनडिझायरेबल थिंग्स कमिंग ओनली, म्हणजे जे पाहिजे नाही तेच येऊ लागलंय. जे पाहिजे ते दूर पळत आहे, त्याच्यासाठी संघर्ष चालू. तर हे जे आहे, हे दुसरं जे शील आहे आपलं, त्याला आपण आदिन्यदाना म्हणतो. त्यानंतर जे आपण ज्याला म्हणतो की संपूर्ण जीवन एका सुसंस्कृत पत्नी किंवा चांगल्या पतीसोबत व्यतीत होणं हे रेअर आहे. का भेटत नाही? का अयोग्य असं भेटतं? कारण की कामेच मिथ्याचार, म्हणजेच इंद्रिय सुखाचा गैरवापर आपण कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये केलेला असतो. त्याच्यानंतर बोलणाऱ्यांच्या शब्दावर विश्वास बसत नाही. आपण जे बोलतो त्याच्यावर विश्वास बसत नाही, लोक ऐकत नाही. असं का? कारण की मूळचा आवाज. कितीतरी जन्मापासून आपण खोटं बोलत आलेलो असतो. त्याच्यानंतर बुद्धी व्यवस्थित भेटत नाही, सतर्कता राहत नाही. एक अधू म्हणून जन्म घेतो आपण बुद्धीनं. जसं की वय वाढलंय परंतु बुद्धी नाही. तर ते का? कारण की सुराम आहे. तर लाईफ जी आहे ती अनस्टेबल आहे. जीवन जे आहे ते अनस्टेबल आहे. ज्या सुखाच्या मागं आपण पळत आहे, तर या कर्मामुळं ते सुख कधीही आपल्याला शांततेच्या स्वरूपात भेटत नाही. त्याच्या मागं स्ट्रेस, त्याच्या मागं स्ट्रगल, हे सगळं राहतं. तसंच ॲनिमल लाईफ बघा ना तुम्ही. ॲनिमल लाईफमध्ये कुठे आहे? कुठं हॅपीनेस आहे? एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खाते, दुसरा प्राणी तिसऱ्याला खाते. हां? कुठं त्यांना का हॉस्पिटल आहेत का? त्यांना त्यांना कंप्लेंटही नाही करू शकत पोलिसमध्ये जाऊन. नो सेफ्टी ना? काही सेफ्टी नाहीये. आणि डिझायर आहे. दुसऱ्या दुसऱ्या प्राण्यामध्ये डिझायर आहे. कशाची तृष्णा, म्हणजेच जी भूक आहे शरीराला लागलेली ती फक्त मिटवायची आहे. तसंच भगवान बुद्धांनी सांगितलं, की जे पेटा लाईफ आहे, त्या लाईफमध्ये ते 4 प्रकारचे प्रेत जे ते आपल्या थुंकीवर, त्याच्यानंतर फास, त्याच्यानंतर जे वेगवेगळ्या घाणेरड्या वस्तू आहेत त्याच्यावर ते जगत राहतात. हेल लाईफ आहे. देवदूत सुत्तमध्ये सांगितलं बघा. तर ते त्याच्या कर्माच्या प्रभावामुळं नरकामध्ये कंटिन्यू जळत राहतात. कंटिन्यू जळत राहतात. तर तो कसा जळतो? पहिले त्याची स्किन जळते, त्याच्यानंतर त्याच्या आतमधलं मांस जळतं आणि हड्ड्या इतक्या जळतात, की त्याच्यामधून धूर निघायला लागतो. ते पूर्ण धूर निघून जातो. पण तरीही त्याचा जीव जात नाही, कारण की त्याच्या कर्माचं जे
त्याच्या कर्माचा जो प्रभाव आहे, त्या प्रभावामुळे ते फळ त्याला कंटिन्यू भोगावं लागत आहे. म्हणजे इतकं बर्निंग आहे. हे जे आहे हे संसाराचं डेंजर आहे. ओके. तर तुम्ही बघा की इव्हन आता सपोज हे हे तर झालं ठीक आहे मान्य आहे. परंतु जे काही तुम्ही सुख उपभोगताय, ते तुम्ही तुमच्या पुण्यकर्मामुळे आहे. वेगवेगळे जे पुण्य तुम्ही केलेले आहे, त्याच्यामुळं सुख आणि शांतता तुम्ही सध्या उपभोगू लागले. त्या पुण्यकर्माच्या बळ जोपर्यंत राहील, त्या पुण्यकर्माचं जे इफेक्ट आहे किंवा प्रभाव जोपर्यंत राहील चित्तावर, तोपर्यंत तुम्हाला दुःखाचा प्रभाव, दुःखाचा लवलेश लवकर लागणार नाही. त्याच्यासाठी पारमितामध्ये भगवान बुद्धांनी दान सांगितलेलं होतं. शील सांगितलेलं होतं. पण अनडिझायरेबल लाईफमध्ये डिझायरेबल थिंग जर पाहिजे असतील, म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात एका सुत्तामध्ये की जीवनामध्ये फक्त 2च गोष्टी भेटत राहतात. जे आपल्याला पाहिजे ते भेटत नाही आणि जे पाहिजे नाही ते भेटत राहतं. हे 2च गोष्टी एक्सपेक्टेड टू अनएक्सपेक्टेड, अनएक्सपेक्टेड टू एक्सपेक्टेड. या 2च गोष्टी कंटिन्यू होत राहतात. ओके. तर भगवान बुद्धांनी काय सांगितलं, जर सपोज इथे एक पॉइंट घेऊन घेतो मी. भगवान बुद्धांनी याच्यासाठी सपोज डिझायरेबल सॉरी डिझायरेबल थिंग्स पाहिजे असतील आपल्याला, म्हणजे आपल्या मनासारखं जर आपल्याला पाहिजे असेल, तर काय? भगवान बुद्ध म्हणतात की दाना विथ 6 क्वालिटी. 3 क्वालिटीज फॉर द रिसिव्हर, 3 क्वालिटीज ऑफ द गिव्हर. तर 6 गुणांनी जर दान संपन्न असेल, तर ते दान सर्वोत्कृष्ट. त्याला म्हणतात चलांग समनागतंग दान. चलांग समनागत दान. कोणत्या 6 क्वालिटीज? तर जो देणारा आहे, तर देण्याआधी तो खुश पाहिजे, देताना तो खुश पाहिजे आणि दिल्यानंतर ही तो खुश होऊन त्यानं ते देण्याचं जे कृती होती ती पुन्हा पुन्हा आठवत राहिली पाहिजे. आणि जो घेणारा आहे, तर त्याच्यामध्ये 3 क्वालिटीज पाहिजे. तर त्यानं लस्ट, क्रेविंग अँड इग्नोरन्स. त्याला आपण ग्रीड हेट्रेड म्हणू शकतो, नाही ग्रीड अँड डिल्युशन म्हणू शकतो. बट लस्ट, क्रेविंग अँड इग्नोरन्स म्हणजेच वासना, तण्णा आणि अविद्या याच्या नाशाचा तो प्रयत्नात असला पाहिजे. त्यावेळेस हे जे दान होतं ते चलंग समनागतम होतं. म्हणजेच पॉवर विथ द 6 क्वालिटीज. 6 प्रकारचे गुण यामध्ये येऊन जातात. त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात की जे काही डिझायरेबल थिंग्स असतील तुमच्यासाठी ते तुमच्यापर्यंत येतात. तर आपण आपण पाहतो की असं इंद्रिय सुख जे आहे, तर हे इंद्रिय सुख जे आपण उपभोगत राहतो, तर हे कशामधून? आईज, इयर, नोज, टंग, टच अँड माइंड. म्हणजे डोळ्यानं पाहणं, यामधून इंद्रिय सुखाची उत्पत्ती आणि हे डोळ्यानं पाहणं, जिभेनं चव,
नाकानं वास, स्पर्श, जे मऊ आणि चांगले स्पर्श असतील ते कानानं ऐकणे आणि अचेतन मनामधल्या प्लेजरेबल मेमरीज. म्हणजेच अचेतन मनामधल्या प्लेजरेबल या हे जे सिक्स सेन्स डोअर्स आहे, इथून कामाची उत्पत्ती होत राहते. परंतु काय होतं, की आपली जी अविद्या आहे, ती काय करते? सपोज चक्कू विज्ञान रूप रूपे विज्ञान डोळ्यानं एखादं रूप बघितलं. रूप म्हणजेच एखादा विषय बघितला, फूल किंवा जे काही ते. तर जेव्हा आपण पाहतोय, तर ते आपल्याला क्विकली ॲग्रीएबल होऊन जातं. म्हणजे आपण त्याला मान्य करून घेतो. म्हणजे प्लेझंट आहे तर प्लेझंट, अनप्लेझंट आहे तर अनप्लेझंट. म्हणजे चांगलं किंवा वाईट ज्याला आपण म्हणतो. तर हे का होतं? कारण की मनामधली जी अविद्या असते, ती त्याला चांगलं आणि वाईट बनवून टाकते, करून टाकते. आवडत असेल तर चांगलं, आवडत नसेल तर ती वाईट. परंतु भगवान बुद्ध म्हणतात, की भगवान बुद्ध म्हणतात, की "तित्थानि चित्राणि तेथावलोके." तुम्ही जे फूल पाहताय, ते फूल जगामध्ये जे आहे तसंच आहे. त्या फुलाला काही घेणं-देणं नाहीये, की लोकांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचे संकल्प म्हणजे विचार उत्पन्न होते. मी छान आहे का वाईट आहे का चांगला आहे? ते जसं आहे ते तसंच आहे. ते ते फूल काही तुमच्यासाठी इंद्रिय सुख उत्पन्न नाही करू लागलंय. ते जे फूल आहे ते काही इंद्रिय सुख उत्पन्न नाही करू लागलंय. कारण की ते जगामध्ये जे उत्पन्न झालंय ते जसंच्या तसंच आहे. पण काय होतंय, ना ते कामयानी चित्राणी लोके. म्हणजे जे आसक्ती आहे इंद्रिय सुखाची ती कुठून होते? संकल्प राग पुरीसचं काम. कुठून होते? आपल्या चेतनेमधून, इंटेन्शनमधून. खूप इम्पोर्टंट आहे. तर ना ते कामयानी चित्राणी लोके म्हणजे सेन्शुअल प्लेजर जे इंद्रिय सुख आहे ते त्या फुलामधून नाही येऊ लागले. त्या बाईमधून, त्या माणसामधून, त्या रूपामधून, त्या चेहऱ्यामधून, त्या डोळ्यामधून, याच्यामधून नाही येऊ लागले. ते जसंच्या तसंच आहे. हा फक्त एक विचार आहे आपल्या मनातला, जो आसक्तीमधून उत्पन्न झालेला आहे. तो फक्त आसक्तीमधून उत्पन्न जसं की डोळ्यानं पाहिलं, नंतर कानानं ऐकलं. काय होतंय, की जसं मी काही बोलत आहे त्या तर अविद्या काय करते, की सांगते, की एक अ, कानामध्ये काय उत्पन्न करते, की म्हणजे अविद्येमुळे काय उत्पन्न होतं आवाज ऐकल्यानंतर कानाद्वारे, की हां, सर्टन म्हणजे हा एक्स-वाय-झेड व्यक्ती बोलत आहे. जसं की माझं नाव जे आहे ते. हा एक्स-वाय-झेड व्यक्ती बोलत आहे. एक्स-वाय-झेड व्यक्ती म्हणजे एक्स-वाय-झेड म्हणजे माझं नाव. तर आपण त्या रूपाला किंवा त्या सॉरी त्या आवाजाला खरं समजून घेतो आणि त्या रूपाला नाव देऊन टाकतो. तर हे जे खरं समजणं आहे, हे डिल्युजन आहे. कारण की मूळ रूपामध्ये फक्त अनित्य, दुःख, अनात्ता आहे प्रत्येक गोष्टीला लागलेल्या.
समजत आहे ना? म्हणजे जी कॉन्शियसनेस आहे, जी आपली कॉन्शियसनेस आहे, जी आपलं ज्याला शुद्धी म्हणतो आपण, त्याच्यामधला फक्त एक विचार आहे, जो उत्पन्न होते, नष्ट होते, ज्याला कोणीही कंट्रोल नाहीये. ओके. तर भगवान बुद्ध काय म्हणतात, की कामा जे आहे, जे 6 इंद्रियाद्वारे आपण मी जास्त डिटेल नाही घेत समोर. 6 इंद्रियाद्वारे कसं उत्पन्न होतं हे सगळ्यांना माहिती कारण की आपण संपूर्ण आयुष्यामध्ये हे सगळं उपभोगत आलेलो आहे. चव, चवीला मूळ रूपात चांगलं समजून त्याच्या मागे पळत राहणं, आवडणं. नाही. त्याच्यानंतर मनामधल्या मेमरीज, ते प्लेजरेबल, सेन्शुअल ज्या मेमरीज आहेत त्या. तर हे काही जास्त सांगायची गरज नाही, की हे आतमध्ये कसं होतं. कारण की आपण बिकॉज ऑफ द इग्नोरन्स अविद्येमुळे आपण त्याला अटॅच होऊन जातो. तर भगवान बुद्ध म्हणतात, की कामाचा छंद किंवा काम राग, कामानं कामानं आधीनव साधक संकेलेस. हे जे काही आहे जे सेन्शुअल प्लेजर ज्याला आपण कामसुचिचाराशी जे काही जुळलेले शब्द आहेत. तर हे कसं आहे, की तुम्ही कितीही संतुष्ट होण्याचा प्रयत्न करा. या गोष्टींद्वारे इम्पॉसिबल आहे संतुष्ट होणं. कारण की संतुष्टी जी असते ती सत्य पाहिल्यानंतर निर्माण होत असते. सत्याची जी चव असते तीच संतुष्टी आणू शकते प्रत्येक गोष्टीमध्ये. परंतु अविद्येमुळे आपण सत्य बिलकुल पाहू शकत नाही. तर भगवान बुद्ध म्हणतात, की "कामा इज लाइक अ सॉल्टी वॉटर." तुम्ही समुद्राचं पाणी कितीही पिया, परंतु तहान नाही भिजणार, तहान जाणार नाही. त्यात काम आहे. या 5 इंद्रियाद्वारे जे काही कामछंद उत्पन्न होते, ते कसं आहे, की जसं एखाद्या वाळवंटामध्ये छोटासा थंड हवेचा झोक येऊन जातो, जो आपल्याला स्पर्श करून जातो. परंतु त्याला आपण पकडून ठेवू शकतो का? नाही. आपण त्याला माझं नाही म्हणू शकत. तर या 6 इंद्रियाद्वारे जे काही उत्पन्न होते, सगळं नाशवंत आहे. जर या चेतनेमध्ये आपल्यामध्ये मी असता, तर आपण म्हटलं असतं ना, की हे शरीर आहे, हे रूपा, हे जे शरीर आहे, हे वाढलं नाही पाहिजे. याचं वय नाही वाढलं पाहिजे. हे आजारी नाही पडलं पाहिजे. हं? कारण की नो सेल्फ, अनात्ता. अनात्ता लखन सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी सांगितले, की ते रूप कन्सिस्ट नो सेल्फ. त्या रूपामध्ये सेल्फ नाही, मी नाही, कंट्रोल नाही. त्यानंतर जे सेन्सेशन आहे, फीलिंग्स आहे, ज्या वेदना, जे विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होते, त्याच्यामध्ये मी नाही. जे रूप आहे, ते बदलत आहे, ते कंटिन्युअसली चेंज होते. त्याच्यामुळे काय उत्पन्न दुःख. भगवान बुद्धांनी 3 प्रकारचे सांगितले, की दुःख, विपरिणाम दुःख, संहार दुःख. दुःख जे नॉर्मल दुःख आहे, जसं की ओल्ड एज, सिकनेस, वेगवेगळं आजारीपण आहे. विपरिणाम दुःख, घटनांच्या बदलामुळे होणारं दुःख. त्यानंतर संहार दुःख, घटनांमुळे होणारं दुःख. तर हे काय आहे, की जे रूप आहे, ते नाशवंत आहे. जे रूप आहे अविद्येमुळे ते दुःखदायी आहे.
आणि जे रूप आहे, तो मी नाहीये. त्याच्यामध्ये मी नाहीये. म्हणजेच अनात्ता, नो सेल्फ. तुम्ही स्वतः चेक करा, की तुम्ही तुमच्या बदलणाऱ्या रूपाला कंट्रोल करू शकता का? म्हणजे त्या रूपामध्ये मी नसल्यामुळं अनिच्छाला तुम्ही बदलू शकत नाही. दुःखाला तुम्ही बदलू शकत नाही. जे मटेरियल इमेज आहे, इम्प्रेशन्स आहे, ते तुम्ही बिलकुल बदलू शकत नाही. तर का? कारण की ते नाशवंत आहे. का त्या दुःखाला तुम्ही सुखामध्ये नाही बदलू शकत? कारण की मूळ रूपामध्ये ते दुःखदायीच आहे. आणि का त्याच्यावर कंट्रोल नाही होऊ शकत? कारण की ते त्याच्यामध्ये सेल्फ नाहीये, त्याच्यामध्ये कंट्रोल नाहीये. एखादं सेन्सेशन आहे, फीलिंग आहे, जे फीलिंग आहे, ज्या वेदना आहे, त्याच्यावर तुम्ही कंट्रोल ठेवू शकता का? बिलकुल नाही. कारण की त्या नाशवंत आहे. त्या नाशवंत आहेत. त्या दुःखदायी आहेत. कारण की भगवान बुद्धांनी सांगितलं एक्स्पेक्टेड टू अनएक्सपेक्टेड, अनएक्सपेक्टेड टू एक्सपेक्टेड. आसक्तीमुळे एक्स्पेक्टेशन वाढतात आणि आपण तेच धरून ठेवतो आणि भगवान बुद्ध म्हणतात, की तसं कधीच होत नाही. मोस्टली जो विचार केलेला आहे त्याच्या विपरीतच होऊन जातं. त्यामुळं काय होतं, की दुःख होऊन जातं बदलणाऱ्या स्थितीमुळं. बदलणारी स्थिती काय आहे तिथं वेदनेमध्ये? कारण की ते नाशवंत आहे. वेदना ही नाशवंत आहे. ती दुःखदायी आहे आणि ह्या दोघांच्या वर काय आहे, की त्याच्यामध्ये मी नाही. जर वेदना नाशवंत नसती, दुःखदायी नसती, तर आपण त्याला कंट्रोल करू शकलो असतो. पण तो मीच नाहीये, तर तिथून कुठून कंट्रोल होणार? तुम्ही बघा, तुम्हाला जे स्वतः चेक करा, की तुम्हाला जे सर्वात जास्त आवडतं, त्याला तुम्ही होल्ड करू शकता का जास्त? तुम्हाला एखादी फीलिंग आहे, जसं की काही खाल्ल्यानंतरच तुम्हाला ती उत्पन्न होईल. विदाऊट खाता तुम्ही सेम टाइपची फीलिंग बिलकुल उत्पन्न नाही करू शकत. त्याला सेन्सेशन म्हणतो आपण वेदना. ज्या दुःखदायी वेदना उत्पन्न होते, आपण त्याला थांबवू शकतो का? बिलकुल नाही थांबवू शकत. जसं तुमची जी प्रेमळ व्यक्ती असते, ज्याला आपण आसक्तीमध्ये असतो त्या व्यक्तींच्या, त्या व्यक्ती गेल्यानंतर त्या वेदनांना थांबवू शकतो का? नाही थांबवू शकत. त्या रूपाला थांबवू शकतो का? नाही थांबवू शकत. का? कारण की हे जे पंच उपादान खंड जे आहे, 5 ॲग्रीगेट्स हे प्युअरली कंट्रोल आहे अनिच्छ, दुःख आणि अनात्ता. परसेप्शन आहे, संज्ञा, ती पण नाशवंत आहे. भगवान बुद्ध काय म्हणतात, की "तिथ्रानि तिथ्थानि चित्राणि ते तव लोके." म्हणजे जे जसं आहे ते तसंच आहे. भगवान म्हणून अ, विपश्यनाच्या ह्याच्यामध्ये काय? सीइंग रिॲलिटी ॲज इट इज. येस. इत्थानि चित्राणि तीर्थानि लोके. द वर्ल्ड इज ॲज इट इज. द वर्ल्ड ॲज इट इज. जे जग आहे ते तसंच, जे जसं आहे तर तसंच बनलेलं आहे. लोभ, दोष, मोहाच्या अस्तित्वावर हे जग बनलेलं आहे. तर जी काही संज्ञा आहे, जे काही आपण कन्सीव्ह करत आहे, जे काही पर्सीव्ह करत आहे, तर जसं आपण एखादं पाहून घेतो, जसं एखादा यंग मुलगा एखाद्या यंग मुलीला पाहून घेतो. देन व्हॉट हॅपन? ते जे रिफ्लेक्शन्स आहेत, ते वर्ल्डमध्ये ॲज इट इज आहेत. ते रिफ्लेक्शन्स त्याच्या चक्षु विज्ञान रूप त्याच्या डोळ्यावर पडतात. आणि बिकॉज ऑफ द इग्नोरन्स, अविद्येमुळं आणि डिल्युजनमुळं सत्यापर्यंत नाही पोहोचू शकत. तर उत्पन्न काय होते? लस्ट. आउट ऑफ लस्ट अटॅचमेंट क्रिएटेड. एक वाक्य आहे, ब्युटी इज द वेपन ऑफ अट्रॅक्शन. ते थोडं डिफरंट आहे. नो, अट्रॅक्शन इज द वेपन ऑफ लस्ट. आय एम सॉरी, नॉट द ब्युटी.
अट्रॅक्शन इज द वेपन ऑफ लस्ट. आसक्तीत चालल्या जातो. ओढ ओढ लागते, ओढ. तर ते रूपाशी संबंधित नाही, तर वेदनेशी पण आहे. त्या प्रकारच्या वेदना उत्पन्न होतात आणि त्या वेदनेच्या आसक्तीत चाललं, ते अटॅच होऊन जातात. देन कंटिन्युअस स्ट्रगल चालतं. जसं की एखादी कार आहे. भगवान बुद्ध म्हणतात, की एक सुख जेव्हा उपभोग सांगतो मी वेदनेरूपी, तर त्याचे त्याचे 6 प्रकारे तुम्हाला त्याचे दुःखामधून रिपे करावं लागणार. हे एक प्रकारचं लोन आहे जे आपण कंटिन्यूअस घेऊ लागलोय. मग जेव्हा रिपेमेंट करायची गरज पडते, तर आपण दुःखी होतो. कारण की त्याचं जे मोड ऑफ रिपेमेंट आहे ते दुःखच आहे. तर इम्पोर्टंट आहे. ओके. तर जी परसेप्शन आहे त्याला आपण संज्ञा म्हणतो. कारण की आपण जे कन्सीव्ह करत आहे, परसीव्ह करत आहे, की धिस इज गुड, धिस इज बॅड, धिस इज अगली, धिस इज ब्युटिफुल. हे चांगलं आहे, ते वाईट आहे, हे सुंदर आहे, हे सुंदर नाही. ही आपली अविद्या आहे. ही आपल्यामध्ये असलेली अविद्या आहे. कारण की जे काही आपण परसीव्ह करत आहे, कन्सीव्ह करत आहे, बिकॉज ऑफ द डिल्युशन, इट्स नॉट कम ट्रू. इट कम्स अनरियल. जे आहे ते असत्य रूपामध्ये येत राहतं. तर भगवान बुद्ध म्हणतात, की जी वेदना आहे, ते सेन्सेशनची फिलिंग तुम्हाला भेटत असते. वाळवंटामध्ये एखादं झुळूक आलं थोडंसं थंड, त्याला आपण पकडू शकतो का? थोडे जास्त वेळ ठेवू शकतो का? बिलकुल नाही. तर ज्याला आपण चांगलं, वाईट वेगवेगळ्या रूपात म्हणत आहे, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये म्हणत आहे. तर ह्या जे काही सेन्सेशन्स आहेत, जे काही परसेप्शन आहे, जे काही रूप आहे, आपण याला कंट्रोल नाही ठेवू शकत. कारण की जगामध्ये जे काही निर्माण होत आहे, नष्ट होत आहे, हे सर्व 3 त्रिलक्षणामध्ये नित्य, दुःख आणि अनंत. गाढा असतो बघा गाढ. पूर्ण दिवस तो वजं वाहत राहतो. तर कशासाठी वजन वाहतो तो? वजन वाहतो. संध्याकाळी त्याला काहीतरी चांगलं खायला भेटेल. त्या फक्त तेवढ्या एका सुखासाठी तो दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत वजन वाहतो. तसंच वजन आपण या इंद्रिय सुखामधून तयार करतो आणि आपण ते वाहत राहतो. तर हे जे काही परसेप्शन आहे, जे काही आपण परसीव्ह करत आहे या जगामधून, ते अनरिअल आहे. म्हणजेच तर आपण काय समजतो, की समोरची व्यक्ती सुंदर. पण भगवान बुद्धांनी काय म्हणलं, "ना ते काम यानी चित्रानी लोक." म्हणजेच इंद्रिय सुख जे आपण उपभोगत आहे पाहण्यामधून, तर ते त्या समोरच्या व्यक्तीमध्ये नाहीये, समोरच्या वस्तूमध्ये नाहीये. तर ते आहे आपल्या मनामध्ये. जे आपण बिलकुल पाहू नाही शकत. का? कारण की डोळ्यावर भ्रमाची पट्टी लागलेली असते. डोळ्यावर भ्रमाची पट्टी लागलेली असते. आंधळ करून टाकते. तर सेम जे काही कर्माचे आपण या इंद्रिय सुखामुळे जे काही आपण वाईट कर्म करत आलेलो आहे, त्याचं जे वजन आहे ते पण त्या गाढवासारखं आपण वाहत राहतो. या जन्मातून त्या जन्मामध्ये, त्या जन्मातून त्या जन्मामध्ये. त्याच्यानंतर जे संस्कार आहेत, मेंटल ॲक्टिव्हिटी, फॉर्मेशन्स आहेत, ते पण नाशवंत आहे. ते पण दुःखदायी. ते पण त्याच्यामध्येही कंट्रोल नाही. ओके. आणि जे विज्ञान आहे, त्याला आपण शुद्धी किंवा जागरूकता किंवा हे सगळं म्हणतो. कॉन्शियसनेस.
ही सुद्धा कशानं निर्माण कोणते गुण त्याला लागलेले अनिच्य दुःखाने लागतात. तर हे जे काही उत्पन्न होतंय, हे फक्त आपल्या मनामध्ये उत्पन्न होते. दॅट्स ओन्ली एक्झिक्यूट थिंग्स इन द माइंड, नॉट इन द वर्ल्ड. आता हे कुत्रे भुंकतायत. ओके. भुंकताना सपोज हा जो आवाज आता माझ्या कानावर येतोय. जर मी प्रवचन देण्याला अटॅच आहे आणि तर किंवा मला वाटतं की तुम्हाला चांगला आवाज यावा समथिंग, समथिंग डिस्टर्ब नाही होऊ. तर हे जे माझं परसेप्शन आहे, हे 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 हा जो माझा विचार आहे, हा कुठे ह्या चेतनमध्ये आहे. हा फक्त माझ्या कॉन्शियसनेसमध्ये आहे. त्या कुत्र्यांचा जो आवाज आहे, तो तसा तिथंच आहे. तो तसा उत्पन्नच होत राहणार. थोड्या वेळाने तो शांत होऊन जाणार. कारण की नाशवंत आहे. त्याला आपण कंट्रोल करू शकतो का सध्या? नाही करू शकत. कारण की आपल्यामध्ये सेल्फ नाहीये, मी नाहीये. आणि जर तो आपल्याला आवडत नसेल तो आवाज, त्यामधून काय उत्पन्न होईल? दुःख उत्पन्न होईल. तर हे जे काही आहे हे आपल्या जी कॉन्शियसनेस आहे त्यामध्ये, ही फक्त एक प्रकारची कॉन्शियसनेस आहे, ही फक्त चेतना आहे. बाकी काहीच नाहीये. हे जे आपण ऐकत ही फक्त चेतना आहे. परंतु आपण बाहेर जाऊन त्याला डिस्टर्ब करतो. आपण बाहेर जाऊन त्याला नाव देऊन देतो. हा कुत्रा शांत काऊन नाही होत? मला ऐकायला नाही येऊ लागलंय. समथिंग, समथिंग लाइक दॅट. बघा आता थांबलाय. याला कंट्रोल करायसाठी आपल्याला काहीच नाही करावं लागलं. परंतु ज्यावेळेस आपण रिअलाईज करावं लागतं, की जगामधली प्रत्येक घटना जी आहे, ती नाशवंत आहे. तर ऑटोमॅटिकली जो मी असतो तो कमी व्हायला लागतो. खूप इम्पोर्टंट आहे. तर भगवान बुद्ध काय म्हणतात, की "भिक्खू, यू मस्ट किल युअर मदर एंड फादर. यू मस्ट किल युअर मदर एंड फादर." तर भिक्खू हो, तुम्ही तुमच्या आई-वडिलांना मारून टाका. तर कोण आहे आई-वडील या जगामध्ये? तर ते आहेत तृष्णा आणि अविद्या. आई आहे तृष्णा आणि वडील आहे अविद्या. किल युअर मदर एंड फादर. तर तर भगवान बुद्ध काय म्हणतात, की "अथित्थ धीरा विनयंतु चद्दंती. द वाईज वन डिस्ट्रॉय द डिझायर्स टुवर्ड देम." तर हे जे पंच उपादान खंड आहे, तर पंच उपादान खंड जे असतं ते द वाईज वन ऑल स्टार्ट टू रिलिंक्विश इट. जो हुशार व्यक्ती असतो, तो या पंचस्कंधाला सोडून देण्याच्या प्रयत्नामध्ये लागतो. कारण की हेच पंचस्कंध या जन्मामध्ये आहे, पुढच्याही जन्मात राहतील, पुढच्याही जन्मात राहतील, पुढच्याही जन्मात राहतील. हे सुटणार नाहीये जोपर्यंत आपल्या मनामध्ये कर्माचं ओझं आहे, इंद्रिय सुखाचे भ्रमित झालेले विचार आहे. हे जोपर्यंत राहणार आहे, तोपर्यंत हे सगळं काही सुटणार नाही. तर जे जे काही सुख आपण उपभोगतो या इंद्रिय सुखामधून, तर याच्या मागे जर लस्ट, तृष्णा, वासना, तृष्णा जर इग्नोरन्स, क्रेविंग असेल, शुअर हे अपुण्यामध्येच बदललं जातं. तर लोक जे आहेत, हे या इंद्रिय सुखाच्या भ्रमजाळामध्ये फसून नाही निघू शकत लवकर. ओके. जसं आय सीइंग अँड लुकिंग एक उदाहरण आहे, पण आय थिंक इट्स ओके इनफ. तेवढं उदाहरणं द्यायची गरज. पण इम्पॉर्टंट हे आहे, की जसं डोळ्यानं तुम्ही पाहताय, तिथून इंद्रिय सुखाची उत्पत्ती होते. तर तुम्ही लगेच जागरूक होऊन जायला पाहिजे.
जसं टस टंग आहे, त्याच्यामधून त्या चवीमधून आसक्ती उत्पन्न होते. नोज स्मेल, गुड स्मेल, बॅड स्मेल. त्यानंतर टच आहे, टँजिबल ऑब्जेक्ट ज्याला म्हणतो, की एखाद्याचा स्पर्श आपल्याला खूप चांगला वाटतो. एकदा चांगला वाटला, की आपण त्याच स्पर्शाला गेन करण्याचा प्रयत्न. त्यानंतर ऐकणे. कधी कोणाला गाणे ऐकायची आदत असते. बघा सिंपल आहे. जसं की तुम्ही थिएटरमध्ये गेले. थिएटरमध्ये गेल्यानंतर आजूबाजूचे सर्व लाईट बंद होऊन जातात. कारण की अविद्येचा काळोख आपल्यावर टाकला जातो आणि भ्रमाला प्रकाशित केल्या जातं. जो भ्रम आहे, जी मूव्ही तुम्ही पाहता, मूव्ही पाहताना काय ते भ्रम आहे. ते काही रिअल नाहीये. ते तुम्हालाही माहिती ड्रामा आहे. तसाच ड्रामा या जगामध्ये चालू आहे. जसं रोबोट आहे. ओके. ते उदाहरण मी नंतर देतो तुम्हाला. तर ज्यावेळेस पूर्ण लाईट लावल्या जातात आणि तो मूव्ही पण चालू राहतो. परंतु तो मूव्ही अस्पष्ट होऊन जातो ज्यावेळेस प्रज्ञेचा प्रकाश आपल्यामध्ये पडून जातो. तसंच या जगात या या अ, या भवचक्रानं जो काही मूव्ही तुमच्या मनामध्ये जगरूपी तयार केलेला आहे, त्यावेळेस जेव्हा प्रज्ञेचा प्रकाश त्यामध्ये पडतो, तर अविद्येनं या भ्रमानं निर्माण केलेला हा जो विचाररूपी पिक्चर आहे मनामधला, तो अस्पष्ट व्हायला लागतो, नष्ट व्हायला लागतो. जसं त्या थिएटरमध्ये लाईट लागल्यानंतर समोर काय आहे ते त्याच्यामध्ये इंटरेस्टच राहत नाही. ते लगेच आपण म्हणतो, "लाईट बंद करा, लाईट बंद करा, लाईट बंद करा." सेम वे ज्यावेळेस अविद्येचा काळोख प्रज्ञेच्या प्रकाशानं नष्ट व्हायला लागतो, त्याच वेळेस भ्रमाची जी पट्टी असते आपल्या डोळ्यावरची, ती निघून आपल्याला जे सत्य ते दिसायला लागतं. तर सत्य काय आहे, की भगवान बुद्धांनी काय म्हटले, की "ना ते कामयानी चित्राणी लोके." म्हणजे सेन्शल प्लेजर जे आहे, ते बाहेरून येत आहे. म्हणजे ते बाहेर नाहीये, ते अंदरच आहे. बाहेरून नाही येत आहे. संकल्प रागोपुरीचं असं काम कशाचं आहे? चेतनेमध्ये विचार आहेत फक्त. चित्तानी चित्राणी सॉरी चित्तानी चित्राणी तेथावलोके. याला पण जगामधल्या ज्या वस्तू आहेत त्या तशाच आहे. लोभ, दोष, मोहानच माखलेल्या आहेत. त्या तशाच राहणार आहेत. त्या बदलणार नाहीये. कारण की जगाची जी उत्पत्ती तीच ग्रीड, हेट्रेड अँड डिल्युजनवर आहे. त्या व्यतिरिक्त जग उत्पन्नच नाही होऊ शकत. तर भगवान बुद्ध काय म्हणतात, की ही जी सोलर सिस्टम आहे, ज्याला आपण ब्रह्मांड म्हणतो. तर असे असंख्य ब्रह्मांड म्हणजे सूर्यमाला आहे आणि अशा असंख्य सूर्यमालेमध्ये असंख्य पृथ्वी आणि असंख्य जीवसृष्टी अशा उत्पन्न होत राहतात, निर्माण होत राहतात, नष्ट होत राहतात. आपल्याला वाटतं आपला आपला भ्रम आहे, की अ, मी एकटाच इथं उत्पन्न झालेलो आहे. एवढीच पृथ्वी आहे, एवढंच आहे. कारण की तेवढीच इन्फॉर्मेशन डोक्यामध्ये आहे. त्याच्या बाहेर काहीच नाही. भगवान बुद्ध देअर आर मिलियन एंड ट्रिलियन्स गॅलेक्सीज कितीतरी सूर्यमाला आहेत. तर इथून उत्पन्न होऊन आपण कुठं ना कुठं पुन्हा निर्माणच होणार आहे.
तर हे का होतं, की जसं की प्रोग्रामिंग आहे, हे एखाद्या प्रोग्रामिंग सारखं असतं. जसं एखादा रोबोट आहे, ओके. मे बी एआय पकडू, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ओके. समवेअर दे कॅन थिंक लिटल बिट, नॉट मच, बट दॅट इज अल्सो प्रोग्राम. तोही प्रोग्रामच असतो. पण तो जो काही बघतोय आणि समजून घेते, ते फक्त प्रोग्राम आहे, की याला फोन म्हणतात, याला हे म्हणतात, याला ते म्हणतात. तसाच प्रोग्राम आपल्या मनामध्ये आहे, जो लहानपणापासून या जगानं फिट केलेला आहे. त्याच्यामुळे हे जे मायाजाळ आहे ते आपण बघू शकत नाही अविद्येमुळं. त्यामुळं अरहंत जे असतात, ते मूळ रूपात बघतात सगळं. कारण की त्यांनी जे पंचस्कंदाचा जो व्याप आहे, पंचस्कंदाचं जे अटॅचमेंट आहे, उपादान जे आहे, भव जे आहे, ते संपूर्णतः नष्ट केलेलं असतं. म्हणून हा जो भ्रम आहे, जो भ्रम आपला अविद्येचा निर्माण केलेला जो भ्रम आहे या जगाच्या जगामध्ये असणाऱ्या वस्तूंमध्ये आपल्या मनामध्ये निर्माण केलेला जो भ्रम आहे अविद्येचा, तो भ्रम जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत आपली जी कामतण्णा आहे, कामतण्णा, भवतण्णा, विभवतण्णा, हे मूळ रूपात संपुष्टात येऊ शकत नाही. ही जी नदी आहे ती आटू शकत नाही. नथी तन्ना समानधी. भगवान बुद्ध म्हणतात, की नथी तन्ना समानधी. ही जी तृष्णा आपण निर्माण करत राहतो, ही आपली जननी, ही तृष्णेची जी नदी आपल्या मनामध्ये वाहते, हे आपण अविद्येमुळे निर्माण करत राहतो. कारण की भ्रम कंटिन्यू आपण मनामध्ये ठेवतो. हे इम्पोर्टंट आहे. खूप खूप इम्पोर्टंट आहे. म्हणून म्हणून जे तुम्ही ध्यान करताय, ओके. तुम्ही ध्यान करताय, धम्म ऐकताय, जे काही प्रोसेस व्हेरी लकी. मेनी मेनी एका सेकंदामध्ये 2 लोकं मरतायत. आज हे ऐकताय. एक्सपर्ट रेट. कंटिन्यूअस मरतायत. कोणी सिक आहे, कोणी बिमार आहे, कोणी स्ट्रगल करतंय, कोणी काय, कोणी काय. बट आपण काय करतोय, एक जण प्रवचन देते आणि बाकी ऐकत आहे. दॅट्स अ व्हेरी होलसम थिंग. व्हेरी पॉवरफुल. सगळे आहे का? नाही. रेअर, व्हेरी रेअर. हां, सध्या मग इझिली नाही आहेत. ओके. याच्यासाठी तुमचे पुण्य महत्वाचे. तुम्ही असंख्य पुण्य केलेलं आहे त्यामुळं इझिली या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतात. तर ती जी प्रोग्रामिंग जशी त्या रोबोटच्या मनामध्ये आहे, तशीच प्रोग्रामिंग आपल्या मनामध्ये आहे. तर हा जो अविद्येचा काळोख आहे, हा अविद्येचा काळोख आपल्याला प्रज्ञेच्या प्रकाशानं नष्ट करावा लागतो. त्याच्याशिवाय इम्पॉसिबल आहे. त्याच्याशिवाय अंधारामध्ये काय आपल्याला दिसू शकणार नाही. म्हणून हा जो जगाचा जो पिक्चर आहे, जो आपल्यासमोर ठेवला जातो रोज विचारांरूपी, याच्यामागे जे इंद्रिय सुख आपण उपभोगण्याची इच्छा ठेवतो, हा जो भ्रम आपल्या मनामध्ये आहे, हा काय आहे? कारण की अविद्येच्या काळोखामध्ये भ्रमाचा हा जो पिक्चर आहे, तो प्रकाशमय केला जातो. त्यामुळं आपल्याला सत्य जे आहे ते अस्पष्ट दिसतं, असत्य जे आहे ते प्रकाशमय दिसतं. त्यामुळे आपण त्याच्यामागे पळत राहतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, की नो मॅटर कितीही तुम्ही प्रयत्न करा, इंद्रिय सुखामध्ये संतुष्टी प्राप्त करण्याचा, इम्पॉसिबल आहे, कॅन नॉट सॅटिस्फाय. होऊच शकत नाही. म्हणून पहिले आपल्याला ध्यानाच्या अंतर्गत ध्यान आणि शील, हं, जागरूकता, माइंडफुलनेस, कॉन्सन्ट्रेशन, विस्डम अँड प्रिसेप्ट, पारामिता या सर्वांचा उपयोग करून आपल्याला हे हे जे 4 आर्य सत्य आहे इथपर्यंत पोहोचायचं आहे. याची अनुभूती आपल्याला व्हायला पाहिजे. याचं रिअलायझेशन आपल्याला व्हायला पाहिजे. नाहीतर कितीतरी जन्म आहेत असे, जे आपल्याला कंटिन्यू त्या गाढवासारखेच वाहत राहायचे. इव्हन तुम्ही सध्या चेक करा.
आता सध्याही चेक करा. तुम्ही ध्यान करत असतानाही तुम्हाला दुःखाची उत्पत्ती होतच राहते. का? कारण की अजूनही आपली जी तृष्णा आहे ती नष्ट नाही झाली. कारण की जी जननी आहे दुःखाची, 4व्या सत्यामध्ये भगवान बुद्धांनी काय म्हटले आहे, की "जातीपी दुःख, जरापि दुःख." तर हे जे जन्म आहे, ही जी जाती ज्याला ज्याला ह्युमन लाईफ म्हणतो आपण, हा जो जन्म आहे, हा कोण करत आहे? ही जी तृष्णा आहे ती आई आहे. आणि हा जो आपल्याला जो अविद्या म्हणतो इट्स लाइक अ फादर. हे दोघं मिळून हे सगळं निर्माण करत राहतात. ओके. तर की इम्पॉर्टंट हेच होतं की म्हणून संकल्प रागो पुरुषस्य कामो. म्हणजे ज्या इच्छा आहे त्या मनामधून उत्पन्न होते. ना ते कामयानी चित्रानी लोके. इंद्रिय सुख जे आहे ते जगामधून उत्पन्न नाही होत. तथानी चित्रानी तेथावे लोके. तर जगामधल्या ज्या काही वस्तू आहे ज्याच्यासाठी आपण इंद्रिय सुख त्यामधून प्राप्त करण्याची इच्छा ठेवतो त्या तशाच आहे. त्या मूळ रूपामध्ये आहे. इंद्रिय सुख त्यांच्यापासून नाही निर्माण होते, ते आपल्या मनामधून होते. अथेत्व धीरा विनयंतु चंदंती. सर्वात महत्वाचं. द वाईज वन डिस्ट्रॉय द डिझायर टुवर्ड्स दॅट. तर ज्या काही इच्छा आपण इंद्रिय सुखाप्रती उत्पन्न करत राहतो 5 इंद्रियाद्वारे, तर जो हुशार असतो, जो प्रज्ञामय असतो, त्या इच्छांना मारून टाकण्याच्याच मागे लागतो. म्हणजे पुन्हा उत्पन्न नाही होणार याची तो जागरूकता ठेवत राहतो. ते आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे.